नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। वर महाराष्ट्र सुरू करायला काय हरकत आहे। साधे चांगले स्टोरेज सुद्धा उभे करता आले नाही। आपण जर जगाच्या पातळीवर जर पाहिलं तर कांद्याचे भाव 60 ते 70 रुपये किलोचे आहे। म्हणजे कांदा निर्यातीसाठी खरं तर खुला करून उलट त्याला आपण पाहतो निर्यातीसाठी सबसिडी दिली पाहिजे। ते न करता तुम्ही निर्यात बंदी करताय। म्हणजे जिथं भाव भेटते तिथं विकू द्यायचं नाही आणि भाव वाढले तर ते पाळण्याचं काम षडयंत्र करत असेल सरकार, तर त्याच्या विरोधात हे आंदोलन आम्ही करतो आहे। कांद्याबाबत अधिक 4 ते 5 आमच्या मागण्या का कांदा नाफेड खरेदी करतं, मग ते बाजार समितीत का करत नाही? काय अडचण आहे तुम्हाला? कोणाचे हात ओले होतं तिथे? साध्या गोष्टी आहे। म्हणजे तुम्ही पणन अखत्यारीत असणाऱ्या बाजार समितीमध्ये तुम्ही कांदा खरेदी करायला जाते काय? तुम्हाला वारंवार मिटिंगा होते। आत्ता मी जयकुमार राहुलचा मला फोन आलेला होता, त्यांनी पण सांगितलं का नाही आम्ही आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो, हे करतोय। तर बैठकीतून वांजोट्या झाल्या नाही पाहिजे ना, काही याच्यातून निष्पन्न झालं पाहिजे। किती वर्ष नाशिक भागातला कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे जसं पाऊस पडला का मेंढकं जसे बाहेर येतं त्या पद्धतीची अवस्था झाली आहे का कांदा आला का शेतकऱ्याला रडावं लागतं। आणि मग अशी ही परिस्थिती बदलली पाहिजे, त्याच्यासाठी आंदोलन आहे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।